नमस्ते. डोक्यापासून पायापर्यंत सर्व आजार पळवून लावा. फक्त हे 9 पदार्थ भिजवून खा. आजकाल थकवा, थोडं चाललं तरी धाप, चक्कर येणं किंवा डोळ्यांसमोर अंधारी, वाढलेली साखर, BP आणि कोलेस्ट्रॉल या समस्या तर प्रत्येक घरोघरी पाहायला मिळतात. अशा वेळी खूप महागडे मेडिसिन, ड्राय फ्रूट्स किंवा प्रोटीन खाल्ल्यानेच ताकद येईल आणि दुखणे गायब होईल असं आपल्याला वाटतं. पण मंडळी, आपल्या स्वयंपाकघरात अशा काही साध्या गोष्टी आहेत ज्या महागड्या काजू बदाम किंवा चिकन अंड्यापेक्षाही जास्त ताकद देतात. आज मी तुम्हाला अशा 9 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे फक्त पाण्यात भिजवून खाल्ल्याने तुमचे सांधे मजबूत होतील, डोळ्यांचे आरोग्य सुधारेल आणि BP, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. तरुण, महिला आणि वडीलधारी मंडळी सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ आरोग्याचा मंत्र आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे 9 पदार्थ म्हणजेच आरोग्याची खात्री. नंबर 1, हरभरा. जसजसं वय वाढत जातं तसतसं स्नायू ढिले पडू लागतात, ज्यामुळे पाय लटपटतात किंवा चक्कर येते. भिजवलेला हरभरा हा लोह तसेच कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे. हे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन शरीरात एक नैसर्गिक ताकद निर्माण होते. हरभऱ्याच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे सकाळी तुमचे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय हे खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज यायला सुरुवात होते. नंबर 2, खसखस म्हणजेच पॉपी सीड्स. खसखसमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडांची घनता वाढवण्यासाठी खूपच मदत करते. रात्री पाण्यामध्ये भिजवलेली खसखस सकाळी खाल्ल्याने मेंदूला शांती मिळते आणि मानसिक ताण कमी होतो. ज्यांना हाडांच्या कमजोरीमुळे रात्री झोपताना पाय दुखतात किंवा अस्वस्थता येते, त्यांच्यासाठी खसखस हा एक जालीम उपाय आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि तोंड येण्यासारखे उष्णतेचे विकार देखील दूर होतात. नंबर 3, शेंगदाणे. हार्टचा फ्रेंड. शेंगदाणे भिजवल्यामुळे त्यातील पित्तकारक घटक निघून जातात आणि ते पचायला हलके होतात. यात असलेलं ओमेगा 6 आणि विटॅमिन E तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करतं, म्हातारपण लांबवतं आणि हृदयाच्या नसा लवचिक ठेवतं. यामुळे वाढलेला रक्तदाब म्हणजेच BP नियंत्रणामध्ये राहण्यास मोठी मदत होते. भिजवलेले शेंगदाणे नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते. तसेच हे रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवून हृदयाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम करतात. नंबर 4, मेथी दाणे. जर तुमची शुगर बॉर्डरवर असेल किंवा गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होत असेल तर तुमच्याकडे मेथी दाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रात्री भिजवलेली मेथी सकाळी चावून खाल्ल्याने शरीरातील इन्शुलिनची निर्मिती नैसर्गिकरित्या सुधारते आणि सांध्यांमधील सूज कमी होते. रक्तातील अतिरिक्त चरबी आणि BP कमी करण्यासाठी मेथीचे दाणे फारच गुणकारी आहेत. मेथी दाणे कडू असले तरी ते शरीरातील विषारी वायू बाहेर काढतात, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कायमचा बंद होतो. जुन्यात जुनी सांधेदुखी असेल तर मेथीचे पाणी पिणे हा सर्वात खात्रीशीर इलाज आहे. नंबर 5, हुलगे म्हणजेच कुळीथ. ज्यांच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढले किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास वारंवार होतो, त्यांच्यासाठी हुलगे म्हणजे वरदान आहे. हे शरीरातील अनावश्यक चरबी जाळतात आणि नसांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुरळीत करतात. ज्यांना कोलेस्ट्रॉलमुळे नसा ब्लॉक होण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. विशेषतः ज्यांना वारंवार लघवीचा त्रास होतो किंवा शरीरावर सूज येते,
त्यांच्यासाठी हुलग्याचे पाणी रामबाण इलाज आहे. हे नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करून तुमची पचनसंस्था आतून स्वच्छ ठेवते. नंबर 6, ड्राय अंजीर म्हणजेच ड्राईड फिक्स, ऊर्जेचा खजिना. अंजीर हे फायबरचा उत्तम स्रोत आहे, जे पोटाच्या सर्व तक्रारी आणि बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट करण्याचे काम करते. रात्री 2 अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीरातील स्टॅमिना वाढतो आणि हाडांना लोखंडी ताकद मिळते. ज्यांना वारंवार कमजोरीमुळे चक्कर येते किंवा ज्यांना हाडे ठिसूळ झाल्यासारखी वाटतात, त्यांच्यासाठी अंजीर हे एक वरदान आहे. हे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढून चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणते. नंबर 7, जवस म्हणजेच फ्लॅक्सीड्स. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या नसा आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रात्री जवस भिजवून खाल्ल्याने नसांमधील ब्लॉकेजेस कमी होतात आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे BP आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नैसर्गिकरित्या संतुलित राहते. वाढत्या वयात होणारा विसरभोळेपणा रोखण्यासाठी आणि हृदयाच्या नसा लवचिक ठेवण्यासाठी जवस खाणे फायदेशीर ठरते. तसेच हे केसांचे गळणे थांबवून त्यांना नैसर्गिक चकाकी देते. नंबर 8, सोयाबीन, हाडांची मजबूती. बऱ्याच व्यक्तींना 40 नंतर हाडांच्या ठिसूळतेचा त्रास होतो. सोयाबीनमध्ये असलेले नैसर्गिक घटक आणि कॅल्शियम हाडांची घनता वाढवतं, ज्यामुळे भविष्यात होणारा ऑस्टिओपोरायसिसचा धोका टळतो. ज्यांना शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते आणि मांसल भाग ढिला पडतो, त्यांच्यासाठी सोयाबीन हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. हे शरीराला ताठरता देते आणि म्हातारपणात येणारा अशक्तपणा शरीरापासून दूर ठेवते. नंबर 9, काळे मनुके. काळे मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने त्यातील लोह शरीरात सहज शोषले जाते, ज्यामुळे रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाचा त्रास दूर होतो. हे नैसर्गिकरित्या यकृत स्वच्छ करतात आणि शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यास मदत करतात. याशिवाय डोळ्यांच्या नसांना नैसर्गिक ताकद देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. ज्यांना सतत थकवा जाणवतो किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळं आहेत, त्यांच्यासाठी भिजवलेले मनुके आणि त्याचे पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, संयम महत्त्वाचा. हे नैसर्गिक पदार्थ आहेत, कोणती रासायनिक औषधे नाहीत, त्यामुळे एका रात्रीत लगेच गुण येईल अशी अपेक्षा ठेवू नका. शरीराला आतून नीट व्हायला वेळ लागतो. किमान 1 महिना सलग हा बदल करून पहा, तुम्हाला फरक नक्की दिसेल. शरीराची ही दुरुस्ती दीर्घकाळ टिकणारी असते. नंबर 2, योग्य वेळ. हे पदार्थ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं, कारण त्यावेळी शरीर पोषक तत्वे शोषून घेण्यास सज्ज असतं. खाल्ल्यानंतर अर्धा तास चहा किंवा कॉफी घेणे टाळा, जेणेकरून पदार्थांचे पूर्ण सत्व शरीरात मुरेल. नंबर 3, अनुभवातून शिका. आपल्या पूर्वजांनी हेच पदार्थ खाऊन निरोगी आयुष्य जगले. आपण आधुनिकतेच्या नादात या सुपरफूड्सला विसरलो आहोत. तीच चूक आता सुधारायची आहे. लक्षात ठेवा, महागडे पदार्थ विकत घेणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर योग्य पदार्थ योग्य वेळी खाणे म्हणजे आरोग्य होय. आपलं शरीर ही आपली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची योग्य काळजी घेणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. कारण तुम्ही स्वतः फिट आणि उत्साही असाल तरच तुम्ही आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे उपाय स्वतः करून बघा आणि आपल्या घरच्यांनाही द्या. नेहमी फिट राहा आणि कुटुंबालाही सुरक्षित ठेवा.
ही माहिती कशी वाटली? तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. आपण त्यावर नक्की चर्चा करू. हा विचार तुमच्या परिवाराला शेअर करा. श्री स्वामी समर्थ.